स्टुडंट आपण कुठेपर्यंत आलो होतो बघा लास्टला. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि या न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण एक फॉर्म्युला तयार केला होता. कोणता फॉर्म्युला होता आठवतो का? एफ इज इक्वल टू GM1 M2 अपॉन R² बरोबर. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला होता. त्याच्यामध्ये कॅपिटल जीचं युनिटसुद्धा पाहिलेलं होतं. आता आपल्याला एका सायंटिस्टने त्या जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून दिलेली आहे बाय एक्सपेरिमेंटली. त्या सायंटिस्टचं नाव आहे हेनरी कॅव्हेंडिश. आणि या सायंटिस्टनी ही व्हॅल्यू कॅपिटल जीची व्हॅल्यू सॉल्व्ह करून दिलेली आहे. कॅपिटल जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². अशी ही व्हॅल्यू त्या सायंटिस्टने सॉल्व्ह करून दिलेली आहे. मग आता आपल्याला टेक्स्टमध्ये त्याच्या पुढच्या पेजवरती जायचं आहे. एक ब्ल्यू कलरचा बॉक्स दिला आहे. त्या बॉक्समध्ये काही कन्सेप्ट दिलेले आहेत. सेंटर ऑफ मास ऑफ अन ऑब्जेक्ट इज द पॉइंट इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट ॲट विच द टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी अज्युम टू बी सेंटर्ड. म्हणजे एखाद्या बॉडीचं जे मास आहे, एखाद्या बॉडीचं जे काही मास आहे ते बॉडीचं मास त्या बॉडीच्या सेंटरमध्ये असणाऱ्या एनर्जी किंवा त्या बॉडीच्या सेंटरमध्ये असणाऱ्या इनसाईडमध्ये असणाऱ्या मासशी रिलेटेड असतं असं अझूम केलेलं आहे. कारण त्या बॉडीचं मास त्या बॉडीच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट असतं असं अझूम केलेलं आहे. and center of mass of spherical object having uniform density and its a geometrical center. आणि त्याच बॉडीचं जे मास आहे त्या बॉडीची जे सेंटरला असणारं मास ही त्याची एक युनिफॉर्म डेन्सिटी किंवा त्याच सेंटरला जॉमेट्रिकल सेंटर असं म्हणतात. आणि सेंटर ऑफ मास ऑफ अन ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी, जर त्या बॉडीच्या सेंटरला जे काही मास आहे ते मास जर युनिफॉर्म म्हणजे अगदी सारख्या प्रमाणात असेल, सारख्या डेन्सिटीचा असेल, न बदलणारं असेल तर त्याला काय म्हणतात? सेंटिरॉइड्स. त्याला काय म्हणतात? सेंटिरॉइड्स. म्हणजे एखाद्या बॉडीचं मास ज्या ठिकाणी सेंटरला डिपॉझिट आहे ती त्या मासची जर डेन्सिटी बदलत नसेल तर त्या डेन्सिटीला सेंटिरॉइड डेन्सिटी असं म्हटलेलं आहे. मग आता आपल्याला पुढच्या पॉईंटकडे जायचं आहे. एक डेरिव्हेशन आहे टेक्स्टमध्ये दिलेलं. ते डेरिव्हेशन आहे डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द इनव्हर्स स्क्वेअर लॉ. इनव्हर्स स्क्वेअर लॉ. हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ कोणाचा? ऑफ ग्रॅव्हिटेशन, म्हणजेच आरचा स्क्वेअर आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे कन्सेप्ट, त्याच्याशी रिलेटेड असणारे काही गोष्टी. इट इज रिलेटेड टू द केपलर्स लॉ. म्हणजे कशाशी संबंधित आहे हा स्टेटमेंट? इट इज विथ द हेल्प, म्हणजे या डेरिव्हेशनला आपल्याला सॉल्व करण्यासाठी केपलरची मदत घ्यायची आहे. कोणत्या केपलरचा लॉ घ्यायचा आपल्याला माहिती आहे का? केपलरचा एक लॉ होता पहा. किती लॉ आहेत केपलरचे? 3. पहिला लॉ कशाशी रिलेटेड आहे? ऑर्बिटशी. दुसरा लॉ कशाशी रिलेटेड आहे? डिस्टन्सशी. बरोबर आहे बघा, आठवतं का? पहिला लॉ कशाशी रिलेटेड आहे? केपलरचा फर्स्ट लॉ. इट इज रिलेटेड टू द ऑर्बिट. दुसरा लॉ कशाशी रिलेटेड आहे? रिलेटेड टू एरिया. आणि तिसरा लॉ कशाशी रिलेटेड आहे? रिलेटेड टू द टाईम पिरियड टू कव्हर द डिस्टन्स. टाईम पिरियडसाठी आहे तिसरा लॉ. मग आता हे 3 लॉपैकी कोणता लॉ या ठिकाणी वापरायचा आहे? तर आपल्याला तिसऱ्या लॉचा, केपलरचा थर्ड लॉ कोणता आहे? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू R³ याचा आपल्याला यूज करायचा आहे. आणि याचा वापर करून आपल्याला इनव्हर्स स्क्वेअर लॉचं डेरिव्हेशन ऑफ ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड एक डेरिव्हेशन सॉल्व करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट, तुम्ही इवन कन्सिडर करा, कन्सिडर एक मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे इन अ सर्क्युलर पाथ इन अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. समजा आपण असं कन्सिडर करायला काही हरकत नाही. एक हा सर्कल आहे, या सर्कलमध्ये एक ऑब्जेक्ट रोटेट होते, त्याचे स्पीड कॉन्स्टंट आहे, मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे.
हा सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होणारा ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं मोशन आहे कॉन्स्टंटली स्पीड ॲप्लाय करून, त्याच्यामध्ये जी काही स्पीड आहे ती कॉन्स्टंट मेंटेन करून एका पर्टिक्युलर सेंटर भोवती तो सर्क्युलर पाथमध्ये फिरतो. हा ऑब्जेक्ट जेव्हा या सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय म्हणजे याच्यावरती कुठला तरी फोर्स ॲक्ट होत असला पाहिजे. हा ऑब्जेक्ट जर काळजीपूर्वक पहा, हा जो ऑब्जेक्ट आहे हा सर्क्युलर पाथमध्ये या डायरेक्शननी किंवा या डायरेक्शनने रोटेट होत असेल सतत, तर याच्यावरून कुठला ना कुठला तरी फोर्स ॲक्ट होत असेल. त्याला आपण कोणता फोर्स म्हणणार आहेत? त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर ना? सेंट्रिपिटल फोर्स आहे. या ऑब्जेक्टला सर्क्युलर पाथमध्ये फिरण्यासाठी या ऑब्जेक्टच्या सेंटरपासून जो काही फोर्स ॲक्ट होणार आहे त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, आता हेच कन्सेप्ट आपण असं विचारात गृहीत धरू. समजा या ठिकाणी सन आहे आणि एखादा प्लॅनेट हा सर्क्युलर पाथमध्ये फिरतो आहे, तर सनकडनं याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो. सनच्या सेंटरकडनं या ऑब्जेक्टवरती जो फोर्स ॲक्ट होतो त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्या फोर्सचा फॉर्म्युला F mv² अपॉन आर. यम इज अ, आता याच्यामध्ये यम काय आहे? यम इज अ मास ऑफ प्लॅनेट. कोणता प्लॅनेट? जो सनच्या भोवती फिरतो आहे. एम इज अ मास ऑफ प्लॅनेट, व्ही इज अ वेलॉसिटी ऑफ प्लॅनेट अँड आर इज अ रिव्हॉल्विंग ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द सन. आर इज अ डिस्टन्स बिटवीन, आता बघा, एम इज अ मास याचं, व्ही इज अ वेलॉसिटी या प्लॅनेटची याला आपण पी म्हणू, आणि इथून इथला डिस्टन्स म्हणजे आर. याला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. आता आपल्याला पुढं काय बघायचं आहे? आता याला या सनभोवती फिरण्यासाठी जो लागणारा पिरियड आहे टी इज द, याला फिरण्यासाठी ह्या सर्क्युलर पाथमध्ये फिरणारा आहे, बरोबर आहे की बघा. या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक पहा. हा बरोबर आहे की पहा. हा जो प्लॅनेट आहे हा प्लॅनेट सर्क्युलर पाथमध्ये फिरणार आहे आणि फिरण्यासाठी लागणारा टाईम पिरियड, मग आता मी काय सांगतो, टी, कॅपिटल टी बी द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट. कॅपिटल टी बी द पिरियड ऑफ, म्हणजे याला इथून इथं येण्यासाठी कॅपिटल टी एवढा वेळ लागेल. टी फॉर टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट. अँड मग आता या प्लॅनेटने किती डिस्टन्स कव्हर केलं? तर हा सर्कम्फरन्स आहे. ऑल क्लिअर आहे का बघा? हा काय आहे? सर्कम्फरन्स आहे. सर्कम्फरन्स म्हटल्यानंतर याच्यासाठी काय येईल? 2πr. दॅट इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन 1 रिव्होल्यूशन. 2πr हे काय? डिस्टन्स या प्लॅनेटला या जागेवरून परत या जागेवरती येण्यासाठी लागणारा डिस्टन्स आहे. दॅट इज अ 2πr फॉर 1 रिव्होल्यूशन, फक्त एका रिव्होल्यूशनसाठी. मग याचा स्पीड काय आहे? मग याचा स्पीड म्हणजेच वेलॉसिटी. हा जो प्लॅनेट या सर्क्युलर पाथमध्ये, स्पीड म्हणजेच वेलॉसिटी किती आहे? ॲक्च्युअल डिस्टन्स कवर्ड किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्लॅनेट, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट, आणि मग काय? टोटल टाइम फॉर रिव्होल्यूशन. टोटल टाइम फॉर रिव्होल्यूशन. मग आता बघा कन्सेप्ट कळला का? समजा हा प्लॅनेट आहे, हा सनभोवती फिरतो आहे. या प्लॅनेटला सनभोवती फिरण्यासाठी सेंटरपासून या प्लॅनेटवरती फोर्स ॲक्ट होतो, त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. सेंट्रिपिटल फोर्स हा एफने रिप्रेझेंट करतो, इज इक्वल टू mv² अपॉन आर. एम इज अ मास ऑफ द प्लॅनेट, व्ही इज अ वेलॉसिटी ऑफ प्लॅनेट अँड आर इज अ डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. मग या प्लॅनेटला या सनभोवती एक रिव्होल्यूशन करण्यासाठी टी एवढा टाईम लागतो. तर मग त्या प्लॅनेटने किती डिस्टन्स कव्हर केलं? तर त्या प्लॅनेटचा डिस्टन्स आहे 2πr. प्लॅनेटचा म्हणजे हा जो सर्कम्फरन्स आहे हा डिस्टन्स किती आहे? 2πr. मग याने किती डिस्टन्स कव्हर केलं? इथून इथं आला म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केलं? 2πr. आणि त्याला फिरण्यासाठी लागणारा वेळ किती? टी. मग वेलॉसिटी v
वेलॉसिटी किंवा स्पीडला आपण व्हीनी, टाइम टेकन, डिस्टन्स कव्हर्ड 2πr डिवायडेड बाय टी. अशा प्रकारचं हे इक्वेशन आपल्याकडं तयार झालेलं आहे. याला म्हणू इक्वेशन पहिलं, याला म्हणू इक्वेशन दुसरं. बघा कळलं का सगळ्यांना? ऑल क्लिअर? एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरतो, एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरतो. सर्क्युलर पाथमध्ये फिरणाऱ्या कुठल्याही ऑब्जेक्टवरती त्याच्या सेंटरपासून फोर्स ॲक्ट होतो, म्हणून त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. त्याला फिरण्यासाठी जो लागणारा फोर्स आहे तो कोणता? सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय? F इज इक्वल टू mv² अपॉन आर. एम म्हणजे काय? जो ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरतो आहे त्याचं मास. व्ही म्हणजे काय? व्हेलॉसिटी कुणाची? जो सर्क्युलर पाथमध्ये फिरणारा आहे त्याची. आणि आर म्हणजे काय? डिस्टन्स. कुठलं डिस्टन्स? ज्या सेंटरपासून त्या बॉडीवरती ॲक्ट होणारा फोर्स, या दोघांमध्ये असणारा डिस्टन्स म्हणजे आर किंवा रेडियस म्हणू शकता, कारण तिथून तेवढं डिस्टन्स म्हणजे रेडियस सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता आहात. आता इथंपर्यंत कळलं. मग जेव्हा एखादा प्लॅनेट सनच्या भोवती एका ठिकाणाहून परत त्याच ठिकाणी सर्क्युलर पाथमध्ये फिरून जेव्हा येतो, तेव्हा त्या प्लॅनेटची काहीतरी व्हेलॉसिटी असेल. मग व्हेलॉसिटी किंवा स्पीड असेल, तर ती स्पीड किंवा ती व्हेलॉसिटी कशी? तर तो कसा फिरतो आहे? सर्क्युलर पाथमध्ये. मग त्याचं सर्कल म्हणजे काय? 2πr. ते 2πr म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्लॅनेट. आणि त्याला फिरण्यासाठी लागणारा टाईम किती? याला एक रिव्होल्यूशनसाठी टी एवढा टाईम लागतो. तर टोटल टाईम टी हा फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे. आता काय करायचं आहे? पुट द व्हॅल्यू ऑफ व्ही किंवा पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. दुसरं इक्वेशन पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवायचं आहे. मग आपण काय होते पहा, एफ इज इक्वल टू काय ते? एफ इज इक्वल टू यम. व्हीच्या जागेवर आपल्याला ती व्हॅल्यू ठेवायचं आहे, कारण इथं काय व्ही कॅल्क्युलेट केला आहे, व्हीच्या जागेवरती व्हॅल्यू ठेवायचं आहे. ब्रॅकेटमध्ये 2πr अपॉन टी त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय काय आहे? आर. इथंपर्यंत पोचले का? बघा इथंपर्यंत पोचले. यम जशाच तसा, हा जो यम आहे तो जशाच तसा, व्हीच्या जागेवर त्याची व्हॅल्यू, ही व्हीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आहे 2πr अपॉन टी. ती व्हीच्या जागेवर ठेवली. त्याच व्हीचा स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर घेतला, डिनॉमिनेटरला आर जशाच तसं. इक्वेशन कळालं का बघा सगळ्यांना? मग आता एफ इज इक्वल टू यम ब्रॅकेटमध्ये 4π स्क्वेअर आरचा स्क्वेअर अपॉन टीचा स्क्वेअर हे डिवायडेड बाय आर. बघा सगळ्यांना क्लिअर झालं? डिवायडेड बाय आर. ऑल क्लिअर? आता आपण थोडंसं इकडं जाऊ. मग याचा हे म्हणजे काय? एफ इज इक्वल टू हे जे आहे, तर याला आपण 1 डिवायडेड बाय आर लिहू शकतो. मग हा इक्वेशन एफ इज इक्वल टू काय? बघा एफ इज इक्वल टू काय? थोडंसं आपण आता तो डायग्राम इरेज करून हा फॉर्म्युला पण तुम्ही लिहून घेतलेला असेल. हा फॉर्म्युला तुम्ही पॉज करून लिहून घेऊ शकता, कारण आपल्याला परत ही जागा लागणार आहे, त्याच्यामुळे मी वरती जातो आहे. डायग्राम आपण तुमच्याकडं काढून दिलेले आहे, तुम्ही पॉज करून ते डायग्राम ड्रॉ करू शकता. ऑल क्लिअर? हे थोडंसं इरेज करतो आहे, कारण याची आपल्याला गरज पडणार आहे. मग फॉर्म्युला काय झाला बघा, एफ इज इक्वल टू यम इन ब्रॅकेट 4, हे इक्वेशन ॲज इट इज पहिल्यांदा लिहून घेतो. 4π स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4 झाला, पायचा स्क्वेअर, आरचा स्क्वेअर अपॉन टीचा स्क्वेअर. हे सगळं एका ब्रॅकेटमध्ये आलं आणि या सगळ्याच्या डिनॉमिनेटरला आहे आर. बरोबर? मग आता हा जो आर आहे याचा डिनॉमिनेटर 1 आहे. मग याला मी असं लिहू शकतो का? बघा एफ इज इक्वल टू यम इंटू इथं आला 4π स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी इंटू 1 अपॉन आर. बरोबर आहे बघा, हा 1 वरती घेतला, डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर हा वरती घेतला, बाकी ॲज इट इज. मग आता काय होईल? या ठिकाणी आर, या ठिकाणी आरचा स्क्वेअर कॅन्सल, बाकी एफ इज इक्वल टू यम
किंवा आता याला मी थोडंसं कंबाईन करतो. 4 पाय स्क्वेअर एम आर अपॉन टी, टीचा काय स्क्वेअर, टीचा काय स्क्वेअर, हे इक्वेशन आपल्याकडं आलेलं आहे. बघा 4 पाय स्क्वेअर आलं का बघा, 4 पाय स्क्वेअर एम आर अपॉन टीचा स्क्वेअर. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनच्या राईट हँड साईडच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. डिवाइड अँड मल्टिप्लाय अँड डिवाइड, मल्टिप्लाय and divide, multiply and divide by r square we get. आता या इक्वेशनच्या राईट हँड जी साईड आहे त्याचे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय करायचं आहे. मग इक्वेशन काय येईल, एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम आर डिवायडेड बाय टीचा स्क्वेअर इंटू आरचा स्क्वेअर अपॉन आरचा स्क्वेअर. आता हे आरचा स्क्वेअर काय झालं, आरचा क्यूब. इथं काय येईल बघा, एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम आर क्यूब डिवाइडमध्ये इथं येईल टीचा स्क्वेअर इंटू आरचा स्क्वेअर. आलं बघा. याला मी असं लिहू शकतो का, एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम अपॉन आरचा स्क्वेअर इंटू आरचा क्यूब अपॉन टीचा स्क्वेअर. मग आता आपल्याला केपलरचा थर्ड लॉ काय, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब, हा केपलरचा थर्ड लॉ आहे. मग याला मी असं लिहिलं होतं, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के म्हणजे कॉन्स्टंट. आता इथे याचा उलट आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के. मग आता हे जसं आपण लिहिलेलं आहे याच्या जागेवर आपण आर क्यूब अपॉन टी स्क्वेअरच्या ठिकाणी 1/k लिहू शकतो. सो एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम अपॉन आर स्क्वेअर इंटू 1 डिवायडेड बाय के. आले का इथंपर्यंत, सगळे पोचले का बरोबर. त्याच्यानंतर एफ इज इक्वल टू याच्यातलं काय आहे, आता याला आपण डायरेक्टली मांडू शकतो, 4 पाय स्क्वेअर एम अपॉन के इंटू आर स्क्वेअर. मग याच्यातल्या ज्या टर्म कॉन्स्टंट आहेत त्याला आपण बाजूला काढू. काय आहे बघा, इथं लिहितो एफ इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर एम अपॉन के इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर. 2 हा स्क्वेअर आहे, आर स्क्वेअर. आलं का. आता 4 पाय स्क्वेअर एम बाय के इज अ कॉन्स्टंट, इथं लिहितो. या ठिकाणची जागा आपण वापरून घेऊ. 4 पाय स्क्वेअर एम अपॉन के इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता इक्वेशन काय येईल, एफ इज इक्वल टू के इंटू कॉन्स्टंट म्हणजेच के इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर. हा जर के काढून टाकला तर एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर असं येतं आहे. बघा सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का, ऑल क्लिअर, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का. बघा आपण आलेलो आहोत, प्रत्येक वेळेस आठवण करून देतो, आपण कुठून आलेलो आहोत, एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथमध्ये. आता वरचं हेडिंग पण इरेज करतो आहे, हेडिंगच्या जागेवर आपण छोटासा डायग्राम काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे हे परत आपल्याला एक वेळेस पाहायचं आहे. त्याच्यासाठी
आणि तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तो व्हिडिओ पॉज करून प्रत्येक कन्सेप्ट सिस्टमॅटिकली पाहण्याचा प्रयत्न करा. घाई करू नका. जिथं तुम्हाला थांबायचं वाटलं तिथे व्हिडिओ पॉज करायचा, पाहायचं, परत पुढं चालायचं. चला, तर आपण काय पाहतो, तो एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय. समजा या ठिकाणी हा ऑब्जेक्ट आहे, सर्क्युलर पाथमध्ये या डायरेक्शनने फिरतो आहे, या किंवा या डायरेक्शन, कुठल्याही डायरेक्शनला. मग हा जर सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय तर याच्यावरती याला कुठंतरी सेंटर असला पाहिजे. मग आपण कन्सिडर करा एअर इज अ सेंटर, म्हणजे याला हा जो सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय याचा अर्थ याच्यापासून हा सेंटर आहे. म्हणजे या सेंटरपासून या ऑब्जेक्टवरती एक फोर्स ॲक्ट होतोय, त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलेलं होतं. सेंटरपासून जो कुठला फोर्स एखाद्या ऑब्जेक्टला सर्क्युलर पाथमध्ये फिरण्यासाठी जो ॲक्ट होतो त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r असा फॉर्म्युला आपण मांडलेला होता. एम म्हणजे काय, मास ऑफ द रोटेटिंग ऑब्जेक्ट. व्ही म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ रोटेटिंग ऑब्जेक्ट. आणि आर म्हणजे काय, रेडियस इन बिटवीन किंवा रेडियस किंवा डिस्टन्स इन बिटवीन सेंटर अँड द ऑब्जेक्ट विच इज रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ट्रॅक किंवा सर्क्युलर पाथ. म्हणजे जो ऑब्जेक्ट सेंटरपासून, ज्या जागेपासून त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे या जागेपासूनचं अंतर, एवढं अंतर म्हणजे काय आहे, आर आहे. इथंपर्यंत पोचले. तर तो फॉर्म्युला आपण पहिल्यांदा मांडला होता, एफ इज इक्वल टू mv²/r. त्याच्यानंतर आपण मांडलेलं काय होतं पहा, त्याच्यानंतर आपण काय मांडलं, जर समजा हा ऑब्जेक्ट जर प्लॅनेट कन्सिडर केला, हा जो काही ऑब्जेक्ट आहे, हा जर ऑब्जेक्ट एखादा प्लॅनेट कन्सिडर केला तर त्या ऑब्जेक्टला किंवा त्या प्लॅनेटला सनभोवती फिरण्यासाठी लागणारा पिरियड म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, या ठिकाणाहून परत त्या ठिकाणी येण्यासाठी पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आपण कन्सिडर केला होता कॅपिटल टी. मग हा जो ऑब्जेक्ट आहे किंवा हा प्लॅनेट आहे या जागेवरून परत या जागेवरती येण्यासाठी आला, या जागेवरून निघून गेला आणि परत, म्हणजे तो त्याच जागेवर आला, म्हणजे त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, तर त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स आहे 2πr. मग आपला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय सांगतो, व्हेलॉसिटी किंवा स्पीडचा फॉर्म्युला टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय टोटल टाइम टेकन. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला v इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती, 2πr. 2πr हा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल, टाइम किती, कॅपिटल टी. आता आपण हा इक्वेशन हे तयार केला कारण हा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय, म्हणून किती डिस्टन्स कव्हर केलं, 2πr. किती टाइम लागतो, टी. मग याचं काय कॅल्क्युलेट करतो आपण, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय टोटल टाइम टेकन. डिस्टन्स ट्रॅव्हल किती केला, 2πr. टाइम किती लागतो, कॅपिटल टी. हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला झाला. मग हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण ह्या इक्वेशनमध्ये ठेवलेला आहे, इथे दिले पुट इक्वेशन 2. हा फॉर्म्युला व्हेलॉसिटीचा. पुट इक्वेशन 2, हे 2 इक्वेशन आपण हे पहिलं इक्वेशन म्हटलेलं आहे याच्यामध्ये ठेवलं. याच्यामध्ये ठेवल्यानंतर हे इक्वेशन येतं बघा, एफ इज इक्वल टू एम जशाच तसा, हा जो एम आहे हा जो एम आहे हा एम जशाच तसा, वीच्या जागेवर 2πr/t डिवायडेड बाय आर. मग आता इथं सॉल्व करतो आहोत आपण. याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला, कोणाचा, या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, 2चा स्क्वेअर किती, 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर, टीचा स्क्वेअर टी स्क्वेअर. हा आर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरला खाली. मग आता आपण काय करतो, इकडे जागा पुरत नव्हती म्हणून इकडचा पोर्शन कट केला होता. मग याचा आता हे सगळं इक्वेशन, इथलं इक्वेशन परत इथं मांडलं. आर म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर 1 असतो, याला आपण जर असं मांडायचं झालं तर हा जो 1 आहे तो वरती आणि आर खालती, बाकीचं इक्वेशन जसं असतं, हा एम तसं असतं, 4π²r² टी इथं लिहिला. आता हे इक्वेशन लिहिलं, मग याला जर इन्व्हर्स फॉर्ममध्ये मांडायचं तर याचे वरती डोकं म्हणजे हे 1 वरती लिहिलं, आर इथं ठेवला, मग इथं आर आहे, इथं r² आहे, ह्या दोघातनं एक जण कॅन्सल झाला, इथं उरला आर फक्त, इथं आर उरलेला आहे. मग आर उरल्यानंतर इक्वेशन काय, एफ इज इक्वल टू एम जशाच तसा, हा इथं लिहिला आहे 4π² आणि उरलेला आर डिवायडेड बाय टी स्क्वेअर जशाच तसा.
मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आणायचं काय, केप्लर्स लॉचा वापर करायचा आहे. आणि तो केप्लर्स लॉचा वापर करून कशा प्रकारचं इक्वेशन येते याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. त्यासाठी या इक्वेशनची जी राईट हँड साईड आहे, ही जी इक्वेशनची राईट हँड साईड आहे, या राईट हँड साईडचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आरनी मल्टिप्लाय आणि डिवाईड करायचं. मग बघा, याला आरने मल्टिप्लाय केलं आणि याला आरने डिवाईड, यालाही आरने, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आरने मल्टिप्लाय केला आहे. मग न्यूमरेटरला आरने मल्टिप्लाय, डिनॉमिनेटरला आरने मल्टिप्लाय. मग आता मल्टिप्लाय केल्यानंतर आर इंटू आरचा स्क्वेअर म्हणजे आरचा क्यूब, बाकी जसंच तसं. मग आता इथं थोडंसं आपण चेंज केलं आहे, कारण या ठिकाणी आपल्याला केप्लर्स लॉ, आता केप्लर्स लॉ काय होता, केप्लरचा तिसरा लॉ, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. मग या ठिकाणी के वापरला, इथं जर के ठेवला तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के म्हणजे कॉन्स्टंट. हे इक्वेशन कसं आहे, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. मी याला जर उलटं केलं, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1, म्हणजे हा पण उलटा होईल 1/k. बघा, याला जर उलटं केलं तर यालाही उलटं, याचा बेस 1 आहे म्हणजे हा वरती येईल 1. मग आता आपण या इक्वेशनकडं इकडं कन्वर्ट केलं. बघा, याच्यातनं काय केलं, हा टी इकडं लिहिला, टी बाजूला लिहिला आणि आर बाजूला केला. मग इक्वेशन काय झालं, एफ इज इक्वल टू 4π² m अपॉन आर स्क्वेअर इंटू आर क्यूब, आणि हा टी स्क्वेअर इकडे घेतला. आता हे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर म्हणजे काय, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर म्हणजे 1/k. याच्या जागेवर 1/k ठेवलेलं आहे, हे बाकीचं ॲज इट इज. मग आता काय करायचं पहा, आता काय करायचं, 1/k याला इकडे घेतलं, मग आर बाजूला गेला. बघा, 1/kला इकडे घेतलं तर आर बाजूला गेला. एफ इज इक्वल टू 4π² m/k इंटू आर स्क्वेअर. आता याच्यातला कॉन्स्टंट टर्म कोणत्या कोणत्या आहेत, 4 कॉन्स्टंट, पाय बदलणार आहे का, नाही. ऑब्जेक्टचं मास बदलणार आहे का, नाही. के काय आहे, कॉन्स्टंट. मग बदलणार काय, रेडियस, डिस्टन्स कमी अधिक होऊ शकते, म्हणजे जी बदलणारी आहे त्याला बाजूला, जे न बदलणारे आहे त्याला आपण ठेवलं. मग बघा, काय काय बदलणार नाही, 4 नाही बदलणार, पायची व्हॅल्यू नाही बदलणार. मास ऑफ द ऑब्जेक्ट, हां, वेगवेगळ्या ऑब्जेक्टचं मास वेगवेगळं असतं. आता ज्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करता त्याचं मास तुम्ही क्षणाक्षणाला बदलणार आहात का, नाही. आणि के म्हणजे कॉन्स्टंट, म्हणजे एवढ्या टर्म कॉन्स्टंट आहेत. 4π² m/k काय आहे, कॉन्स्टंट, त्याला आपण के ने रिप्रेझेंट करतो. मग आता या टोटल जागेवर 4π² m/kच्या जागेवर काय आला, कॉन्स्टंट म्हणजे के. मग आता हा काय केला, एफ इज इक्वल टू के, के म्हणजे कॉन्स्टंट 1/r. आणि हे जर के बाजूला काढलं तर या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी साईन येतं, म्हणजे फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ रेडियस इन बिटवीन, inversely proportional to square of radius in between sun and planet, असं आपल्याला रिप्रेझेंट करता येतं, स्क्वेअर ऑफ रेडियस बिटवीन सन अँड प्लॅनेट. मग आपल्याला या केप्लरच्या थर्ड लॉनुसार आता काय मेन्शन करता येतं बघा, अकॉर्डिंग टू द केप्लर्स लॉ किंवा अकॉर्डिंग टू द कन्क्लुजन ऑफ केप्लर्स लॉ विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स लॉ, केप्लर्स थर्ड लॉचा वापर केला आणि त्याच्यावरती न्यूटन्सनं कन्क्लुजन काढणं. न्यूटन्स कन्क्लूड दॅट द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट, म्हणजे न्यूटन्सने कन्क्लुजन काय काढलं, जो सेंट्रिपिटल फोर्स प्लॅनेटवरती ॲक्ट होतो इट मस्ट बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन, हे जो ॲक्ट होणार आहे मस्ट बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन, डिस्टन्स कोणाकोणामधला, सन आणि प्लॅनेटमधला, डिस्टन्स बिटवीन सन अँड किंवा प्लॅनेट अँड सन. पण डिस्टन्स कसा आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन किंवा सन अँड प्लॅनेट. तर असा हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. ऑल क्लिअर, असा हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. ऑल क्लिअर. याच्याशी संबंधित काही प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. याच्याशी संबंधित काही प्रश्न तुम्हाला विचारले गेले आहेत यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. प्रश्न, त्याचे उत्तर मी सांगतो नेक्स्ट लेक्चरला. प्रश्न असा आहे, तुम्ही ट्राय करा नेक्स्ट लेक्चरला मी या प्रश्नाची उत्तरं सांगणार आहे. प्रश्न पहिला, फक्त प्रश्न वाचून दाखवतो. इज देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट kept on a table or between you and your friend sitting next to you, म्हणजे तुम्ही एखाद्या टेबलवरती दोन ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत तर त्या दोन ऑब्जेक्टवरती फोर्स ॲक्ट होतो का, किंवा तुम्ही किंवा तुमच्या पुढं बसलेला आहे तुमचा मित्र
त्याच्यावरती आणि तुमच्यावरती फोर्स ॲक्ट होतो का, ह्या गोष्टी आपण ऑलरेडी शिकलेल्या आहेत. थोडंसं डोक्याला चालना द्या, उत्तर मिळून जाईल. नाही जमलं तर उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला किंवा नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगणारच आहे, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. इफ एस, जर तुम्ही आन्सर एस असेल तर वाय डोंट द टू मूव्ह टुवर्ड इच अदर. जर समजा तुम्ही जर म्हणत असाल की त्या दोन ऑब्जेक्टवरती किंवा तुम्ही आणि तुमचा मित्र एखाद्या डेस्कवरती बसलेले आहात आणि किंवा आपण असंही शिकलेलो आहोत युनिव्हर्समध्ये असणारे एव्हरी टू ऑब्जेक्ट एकामेकाकडे अट्रॅक्ट होतात. जर अट्रॅक्ट होतात तर तो मित्र तुमच्याकडे येत का नाही? आणि जर अट्रॅक्ट होत नाही तर काही विषयच नाही. जर येस असा आन्सर असेल तर तो ऑब्जेक्ट तुमच्याकडं अट्रॅक्ट होतो का किंवा होत नाही? वाय डोंट द टू मूव्ह टुवर्ड इच अदर, किंवा तो तुमच्याकडे किंवा तुम्ही त्याच्याकडे अट्रॅक्ट होत, जर आन्सर येस असेल तर तुम्ही त्याच्याकडे किंवा तो तुमच्याकडे अट्रॅक्ट होत नाही. होतो का नाही? होतो तर का किंवा होत नाही तर का? याचं आपल्याला रिझन द्यायचं आहे. याच्यावरती तुम्ही काळजीपूर्वक विचार करा. याचं उत्तर तुम्हाला येईल अशी अपेक्षा आहे. पण येत नसेल तर नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू. थँक्स अ लॉट.